मित्रांनो, मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये बाकासुरने गट तर काढलाय. सेमी काढेल का? वाटत नाही सेमी काढेल. बघूया आता काय होते. शेवटी बाकासूर आहे, काय करू शकतो तो. खतरनाक आहे बाकासूर. आपण सगळ्यांनी एकच प्रार्थना करूया की बाकासूरनं सेमी फक्त काढूया, कारण की तो माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला 2 नंबरचे नंदी जे आहेत ते उजेडात बाकासूर आणतो आणि आणतोच. आज लखन आणि लक्षा ही गाडी 1 नंबर करेल वाटते. बघूया काय होते. दादा सरकार यांचा सर्जा आणि चिक्या ही सुद्धा गाडी वाटते कमाल करेल. बघूया 2 गाड्यांच्यामध्ये टॉपच्या गाड्या आहेत या 2. बघूया काय होते काय नाही. बघूया. बकासूरचा गट तर निघालाय सामन्यामध्ये. तो नंदी जो होता वशा नावाचा, तो सुद्धा चांगलाच पळालाय बरं का. आपण असं म्हणू शकत नाही की बकासूर एकटाच पळाला, तो सुद्धा चांगलाच पळालाय. बघूया गाडी सेमीला कशा पद्धतीनं पळते. गाडीचा सेमी निघल का नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला वाटते गाडी सेमी काढेल बकासूर सेमी काढेल. फक्त लखन नाही तर नसला पाहिजे त्या सेमीमध्ये, नाहीतर अवघड आहे. अवघड आहे. फक्त लखन नसावं त्याच्यात. बकासूर काढतोय त्याचे सेमी कशा पद्धतीनं काढेल तो कसा बी काढू द्या. गटाला जरी कमी स्पीड जरी असलं ना बकासूरला, तरी शेमीला तो पट्ट्या माहीत आहे. आणि वशा चांगला पळ बाबा. वशा तुझ्याकडे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. मैदान मोठं आहे, तू साथ दे. काय करू नको, तू साथ दे बकासूरला, बाकी काय करू नकोस. कारण की तू जर साथ दिलीस तर आपला गुलाल फिक्स आहे 100%. आपल्याला 1 नंबरची अपेक्षा नाही, आपल्याला फक्त गुलाल घ्यायचे. वशा तू चांगला पळ आणि चांगला साथ दे बकासूरला. गाडी आपल्याला गुलालात घ्यायचे. बाकी बघू काय वाटते शेमीला काय होईल. मला वाटते शेमी पास करेल बकासूर. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि महाराजचा पराभव झालेला आहे. गाडीनं तास पलटी केलं, गाडीनं त्या वासरानं वडलं. काळं वासरू होतं त्याच्यावर, त्यामुळे महाराजचा पराभव झाला आहे. त्याच्यामुळे बेकार वाटते, खूप बेकार वाटते. महाराज आणि बकासूर जर पडले असते ना, तर मला नाही वाटत की ही गाडी कोणाला ऐकली असते. परंतु आता शेवटी कसं आहे, नियोजन मामांच्याकडे असतं. ते मालक आहेत, आपण मालक नाहीत. सगळं त्यांचं ते नियोजन लावतात. त्यांचे जे नियोजन लावतात ते योग्यच लावतात असं आपण म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण की आपण फक्त बकासूरवरती प्रेमच करू शकतो, बाकी काय नाही. बकासूरचा पहिला ते करणार आहेत, आपण नाही करणार. त्याच्यामुळे बकासूर कोणासोबत का पळेना, बकासूर पळतोय हे महत्त्वाचं आहे. बघूया काय होते. सेमीला महाराजचा पराभव झाला आहे. घरणिकीकरांचा राजा आता एक टॉपच्या पायऱ्यात पळतोय. 4x4 गजा आणि घरणिकीचा राजा 61 का 65 मध्ये का 62 मध्ये. बघूया त्याच्यामध्ये आहे तो काय घरणिकीकरांचा राजा. सुंदर मागण्या त्यांना सुंदर आणि महान भारत केसरी हारणे ही जोडी पळते. बघूया कशा पद्धतीने पळते ही सुद्धा जोडी. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.